जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो. धम्म रथ यात्रा हे लवकरच नागपुरात होत आहे मित्रांनो. NBC हे आयोजक आहे मित्रांनो. यांची 26 एप्रिल 2026 ला दुपारी 3 वाजतापासून तर रात्रीपर्यंत ही चालेल. नागपूरच्या भीम चौक ते दीक्षाभूमी येथपर्यंत हा रथ चालणार आहे. त्याचा जो मार्ग आहे तो आहे नागपूरच्या भीम चौक ते दीक्षाभूमी. या रथ यात्रेचं वैशिष्ट्य असं की ह्यामध्ये 15 आंतरराष्ट्रीय ध्वज आणि भिक्खू संघ इतकंच नाही मित्रांनो, तर 1000 धम्म ध्वज प्रदर्शन, हुंट आणि घोड्यांचं पृथक असं पथक चालणार आहे. लेझिमचं बी सांस्कृतिक त्याच्यामध्ये योगदान आहे. आणि एवढंच नाही तर भगवान बुद्धांच्या स्तूपवर आधारित ही धम्मध्वज यात्रा आहे मित्रांनो. तर ह्या रॅलीमध्ये तुम्ही आवर्जून सहभाग घ्यावा. आणि येताना आपण या यात्रेमध्ये पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावे, ज्यामुळे आज जगाला युद्ध नाही बुद्ध हवा. कुठेतरी आज युद्ध चालू आहे, युक्रेन आणि अमेरिका ह्याचं चालू आहे. तुम्हाला तर माहित आहे किती रक्त रंजित होत आहे. त्यामुळे जगाला युद्ध नाही बुद्ध हवा. सम्राट अशोकांनी देखील कलिंग युद्धानंतर बुद्ध धर्म स्वीकारला आणि पुऱ्या जगाला विश्व मध्ये बौद्धमय केलं. आणि त्याच्यावर आधारित बाबासाहेब आंबेडकरांनी देखील नागपूरच्याच या पावन भूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्म स्वीकारला. आज NBC ही धम्मध्वज यात्रा आयोजित करत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून 26 एप्रिल 2026 ला दुपारी 3 वाजता भीम चौक येथे नक्की पोहोचावं आणि ह्या धम्मध्वज यात्रेचा आनंद घ्यावा आणि विश्वाला बुद्ध धम्म आणि त्यांचा संघ, बुद्ध आणि त्याचा धम्म हा सांगावा, अशीच मी सर्वांना विनंती करतो. ह्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा, इतकंच सांगतो. जय भीम नमो बुद्धाय.